नमस्कार मित्रांनो, खमंग फूड्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर मी नेहमीप्रमाणेच आपल्यासाठी नवनवीन रेसिपीज घेऊन येतच असतो। त्यातीलच एक घरच्या घरी बनवली जाणारी साधी व सोपी रेसिपी जिचं नाव आहे भेंडीची भाजी। तर भेंडीची भाजी करण्यासाठी आपल्याला लागणारे इन्ग्रेडियंट्स 250 ग्राम भेंडी, 1 टोमॅटो बारीक कापलेला, 2 कांदे बारीक कापलेले, 2 हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या, अर्धा टेबलस्पून जिरा, अर्धा टेबलस्पून हळद, अर्धा टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट, मीठ चवीनुसार, भेंडी असे बारीक कापलेले आणि चिमूटभर हिंग। तर प्रथम आपल्याला गॅसवर कढई ठेवायची आहे आणि गॅस ऑन करायचा आहे। आता आपल्याला हे कापलेले भेंडी या कढईमध्ये चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत, जेणेकरून याचा सगळा चिकटपणा निघून जाईल। हे बघा मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला सगळे भेंडी परतत फ्राय करून घ्यायचे आहेत। तर मित्रांनो, हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे सगळे भेंडी थोडेसे ब्राउनिश होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत। आणि हे बघा मित्रांनो, या भेंड्यांचा सगळा चिकटपणाही गेलेला आहे। आता गॅसवर कढई ठेवायची आहे आणि गॅस ऑन करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला कढईमध्ये 2 टेबलस्पून कुकिंग ऑइल घ्यायचा आहे। आणि कुकिंग ऑइल गरम झाल्यानंतर आपल्याला कढईमध्ये जिरा टाकायचा आहे, त्यानंतर मिरची घ्यायची आहे, त्यानंतर या दोन्हींना परतून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला कढईमध्ये कांदा घ्यायचा आहे आणि तोही चांगला परतून घ्यायचा आहे। हे बघा मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला जिरा, मिरची व कांदा यांना चांगलं परतून घ्यायचं आहे। आणि कांदा थोडा ब्राउनिश झाल्यानंतर आपल्याला कढईमध्ये आलं लसणाची पेस्ट घ्यायची आहे, त्यानंतर हिंग घ्यायचा आहे आणि हळद घ्यायची आहे आणि ह्या सगळ्यालाही चांगलं परतून घ्यायचं आहे, चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे आता आपल्याला कढईमध्ये टोमॅटो घ्यायचे आहेत आणि तेही चांगले परतून घ्यायचे आहेत। हे बघा अशा पद्धतीने टोमॅटो चांगले फ्राय झालेले आहेत व मऊसूतही झालेले आहेत। तर आता आपल्याला कढईमध्ये भेंडी घ्यायची आहे। हे बघा मित्रांनो, आपण सगळी भेंडी कढईमध्ये घेतलेली आहे आणि यालाही चांगलं परतून घ्यायचं आहे। हे बघा मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला या सगळ्या मसाले व भाजीच्या मिश्रणाला चांगलं परतून घ्यायचं आहे। हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे चांगलं परतून घ्यायचं आहे। यानंतर आपल्याला मीठ घालायचं आहे आणि तेही चांगलं परतून घ्यायचं आहे। हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे आता आपल्याला कढईवर झाकण ठेवायचं आहे व झाकणामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि 5 मिनिटं मीडियम फ्लेमवर या सगळ्या भाजीला शिजवून घ्यायचं आहे। आता 5 मिनिटं झालेली आहेत, तर आता आपण झाकण काढूया आणि भाजीला परतून घेऊया। आणि आता भाजीला झाकण काढून मीडियम फ्लेमवर 5 मिनिटं शिजवून घ्यायची आहे। आणि 5 मिनिटं झालेले आहेत, तर आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि आपल्या भेंडीच्या भाजीची रेसिपी रेडी झालेली आहे। ही बघा मित्रांनो, किती छान दिसत आहे व ही खायलाही अतिशय चवदार झालेली आहे। आणि मित्रांनो, ही भेंडीच्या भाजीची रेसिपी बनवायलाही अतिशय सोपी आहे, त्यामुळे तुम्ही चपातीसोबत टिफिनवरही देऊ शकता। तर मित्रांनो, जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल आणि आणखीनही नवनवीन येणाऱ्या रेसिपींची माहिती करून घ्यायची असेल, तर व्हिडिओच्या खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला प्रेस करून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता। आणि मित्रांनो, सबस्क्राईब करताना बेल आयकॉनला जरूर हिट करा, कारण माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन्स तुम्हाला आधीच मिळून जातील। आणि मित्रांनो, व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।